मित्रांनो करू नका कालवा रडतो परशुराम पाळणा खाली हलवा ग तांदूळ नीट करा माती टाकली तिकडे ए करायला चुली आणली असती ना सांगायचं नाही एवढं आता असं बघून वाटतंय रस्सा भारी झाला ना म्हणून वाटतं। तर मंडळी आजचा व्हिडिओ हा आखाड स्पेशल आहे। आज आम्ही निघालो होतो सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यात आखाड पार्टीचा बेत रंगविण्यासाठी आणि त्यासाठीच सुंदर असं लोकेशन निवडलेलं होतं। ते म्हणजे स्वर्गसुखाचा फील देणारं आणि आपल्या पुरंदरमधील मिनी महाबळेश्वरचा नजारा दाखविणारं छोटेखानी गाव म्हणजे पानवडी। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं पुरंदर कन्या या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। पण त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर आपण या चॅनेलवरती ट्रॅव्हलिंग व्हिडिओ, प्राचीन मंदिरे, महाराजांचे गडकिल्ले, डेली लाईफ अपडेट्स आणि त्याचबरोबर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ यांसारखे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो। त्यामुळे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला। सासवडपासून अगदीच 30 मिनिटांच्या अंतरावर असणारं गाव म्हणजे पानवडी आणि या लोकेशनबद्दलचा संपूर्ण ट्रॅव्हलिंग व्हिडिओ आपल्या चॅनेलला ऑलरेडी टाकलेला आहे। त्याची लिंक आपल्याला पेजवरती पाहायला मिळेल, तो व्हिडिओ नक्की पहा। सुंदर अशा सह्याद्रीच्या हिरव्यागर्द डोंगर रांगा व त्याच्या अविस्मरणीय छटा पाहत पाहत शेवटी आम्हाला एक सुंदर असं लोकेशन भेटलं, ज्या ठिकाणी आम्ही पार्टी करू शकणार होतो। मस्त अशी आजूबाजूला बाळसं धरलेल्या भातांची टुमदार शेतं, शेजारीच धोधो वाहणारा असा छोटेखानी धबधबा, डोळ्यांच्या समोरून दिसणारा आणि कधीकधी पावसाच्या पांढऱ्या शुभ्र सरींनी लाजणारा हिरवागर्द पुरंदरचा सह्याद्री आणि त्याच्या मधोमध आधुनिकतेच्या डांबरीकरणातून गेलेला एक डांबरी रस्ता व त्यासोबतच सतत कानांवर पडणारा मोरांचा, पक्ष्यांचा आवाज, असं अगदी स्वर्गाहूनही सुंदर लोकेशन आम्हाला मिळालं होतं। मग काय, सर्वजण इकडे तयारीला लागले। मग काय, सर्वजण इकडे तयारीला लागले। सोबत आणलेल्या सर्व गोष्टी या लाल मातीवर आरामाला ठेवल्या। 3 दगडांची चूल इकडे दिमाखात उभी राहिली आणि मग सुरू झाली आमच्या सर्वांची लगबग। सर्वजणच मोठ्या उत्साहाने सर्व तयारी एका चुलीवर बिर्याणीसाठी मोठा टोप चढविला आणि दुसरीकडे शिजू लागलं गावरान कोंबडं। मधून मधून मस्त गप्पा गोष्टी मस्करी करत आमची आखाड्याच्या पार्टीची तयारी जोमात चालू झाली। तिकडे 2 कापल्यात, तिकडे 3 शिजतात, ही 2 इकडे तपली, ही स्टॉकला ठेवल्यात 2। 10 ते 15 जणांच्या ग्रुपमधून आम्ही 6 ते 7 जणांनी गाळून या प्लॅनला यशस्वीरित्या हजेरी लावली होती।
तुझा वय राहू दे पेट करायला दे ना ते रुमाल कुठे गेला अजून एक रुमाल कुठे गेला हे काय इथे पोरं मातीत खेळते जरा इकडे काटेचं पण अरे गच पण आहे काय दाढ आहे गावात. तिथं नाहीये तिथं नाही अजून एक परत आषाढ महिन्यातील पावसाचा कधीतरी मध्ये मध्ये एक शिरसडा पडून जात होता. त्याचबरोबर इकडे आमचं गावरान कोंबडं आणि चुलीवरील चिकन बिर्याणी शिजून तयार झाली होती. जा फुका थोडं मोठं लागू थोडं मागं वर मोठं नको नको आचारी चलो. आता भूक तर सर्वांनाच लागली होती. मग सर्वांनी या हिरव्यागर्द निसर्गाच्या स्वर्गसुखात आखाड स्पेशल मेजवानीवर जोरदार ताव मारला. रसा घे आधी करायला चुलीतली असते ना सांगायचं नाही एवढं असं बघून वाटतंय रस्सा भारी झाला ना म्हणून वाटते असं कडं नाही रवा संपला बाकी नाही खाऊन पिऊन झाल्यावर काळ्या सावळ्या भांड्यांना आता पुन्हा चमकविण्याची जबाबदारी आमच्यावर येऊन पडली. संपूर्ण कचऱ्याची सुरक्षितरित्या विल्हेवाट लावून आता आम्ही परतीची वाट धरणार होतो. या डोंगराच्या कुशीमध्ये फिरण्यासाठी इथून पुढे आणखी खूप सारी गावे आहेत. त्यामध्ये पानवडी, काळदरी, भैरवाडी यांसारखी उशाला सह्याद्री आणि पायाला उरमोडीचा पाणीसाठा असलेली ही सारी गर्भश्रीमंत अशी गावे आहेत. आणि त्यांच्या लोकेशनचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलला अवेलेबल आहे. तो जर कोणी पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या. चला तर मग सह्याद्रीच्या कुशीतलं साजिरं गोजिरं हे निसर्गाच्या नवलाईनं गर्भश्रीमंत असं पानवडी गाव पाहिला तुम्हीही नक्की या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी मंडळी. काय करायचं